Hello students, good morning. Minate madam. Students, today we have to learn numericals on the light. आपण हा संपूर्ण लेसन जो आहे तो जवळजवळ पूर्ण केलेला आहे. आता आपण ह्याचे न्यूमरिकल्स बघणार आहोत. या लाईट लेसनमध्ये जे कॉम्बिनेशन ऑफ लेन्स असेल, पॉवर ऑफ लेन्स असेल किंवा फोकल लेंथ असेल, मॅग्निफिकेशन असेल, ह्या फॉर्म्युलावरती जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. तर आधी आपण यातले इम्पॉर्टंट फॉर्म्युले कोणते आहेत ते बघूया. फर्स्ट फॉर्म्युला आहे लेन्स फॉर्म्युला. 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u हा फर्स्ट फॉर्म्युला आहे. सेकंड फॉर्म्युला आहे मॅग्निफिकेशन ऑफ द लेन्स इज हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट h2/h1. थर्ड फॉर्म्युला आहे मॅग्निफिकेशन इज द डिस्टन्स ऑफ द इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. आणि फोर्थ फॉर्म्युला आहे h2/h1 इज इक्वल टू v/u. Power of lens is equal to 1 focal length in centimeter. Then combination of lens is दोन लेन्सचं कॉम्बिनेशन असेल, एकाची f1 ही फोकल लेंथ असेल, दुसऱ्याची f2 फोकल लेंथ असेल, तर इफेक्टिव्ह जी फोकल लेंथ आहे लेन्सची ती असणार आहे 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2. नंतर दोन लेन्सेसचं पॉवर जर P1 P2 असेल आणि त्या दोन लेन्सला मिळून जो लेन्स त्याचा इफेक्टिव्ह ते जो पॉवर असेल ती असणार आहे P इज इक्वल टू P1/P2. तर हे सगळे फॉर्म्युले यूज करणार आहोत आपण एक्झाम्पल सोडवण्यासाठी. आता आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया. जे एक्झाम्पल थोडं मोठं आहे पण नीट लक्षपूर्वक बघा. एक्झाम्पल अवघड नसतात, फक्त आपण नीट लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. ओके, नाउ लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल. An object is placed vertically at a distance of 20 cm from a convex lens. म्हणजे एक ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट जो कॉन्व्हेक्स लेन्सच्या समोर 20 सेंटीमीटर डिस्टन्सवरती ठेवलेला आहे. म्हणजे 20 सेंटीमीटरवरती तो ऑब्जेक्ट आहे. समजा हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि ह्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या समोर जो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे तो कुठे ठेवलेला आहे, तर ह्या लेन्सपासून या बाजूला 20 सेंटीमीटरवरती इथे कुठेतरी तो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. पुढे सांगितलेलं आहे इफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज 5 सेंटीमीटर. त्या ऑब्जेक्टची जी हाईट आहे ती 5 सेंटीमीटर आहे. समजा 5 सेंटीमीटर अशी ते ऑब्जेक्टची लेन्स आहे. म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे समजा आणि इथं लेन्स आहे आणि ह्या लेन्समधून 20 सेंटीमीटरवरती आपण हा ठेवला आणि ह्या लेन्समधून ह्या ऑब्जेक्टची आपल्याला बघायची आहे इमेज. आणि फोकल लेंथ पण दिलेली, याची फोकल लेंथ समजा 10 आहे. म्हणजे आपल्याला काय काय दिलंय, तर फोकल लेंथ दिलेली आहे, नंतर ऑब्जेक्टचं डिस्टन्स दिलंय लेन्सपासूनचं, नंतर ऑब्जेक्टची हाईट दिलेली आहे. आणि तुम्हाला सांगितलं आहे व्हॉट विल बी द पोझिशन, साईज अँड नेचर ऑफ द इमेज. तर या ऑब्जेक्टची जी पोझिशन आहे, या ऑब्जेक्टची जी पोझिशन असेल किंवा त्याची साईज इमेजची, या ऑब्जेक्टच्या इमेजची पोझिशन, त्याची साईज आणि त्याचं नेचर या बाजूला मिळणार आहे. काय कसं ते सगळं आपल्याला शोधून काढायचं आहे. तर आपण इथं लेन्सचा फॉर्म्युला यूज करून सोडवू शकतो. पहिल्यांदा गिवन थिंग्स लिहून घेऊया. डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट किती दिलेलं आहे, यू म्हणजे काय दिलंय 20. आता इथं मी -20 का घेतलंय, कारण लक्षात घ्या की कुठलाही ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट या लेन्सच्या डाव्या बाजूला असतो आणि त्याचं डिस्टन्स आपण ह्या डायरेक्शननी टुवर्ड्स दी लेफ्ट ह्या डायरेक्शननी मोजतो आणि टुवर्ड दी लेफ्ट डायरेक्शननी मोजत असताना ते डिस्टन्स आपण निगेटिव्ह घ्यायचं असतं. हे आपण कशात शिकलेलो आहोत, तर हे आपण शिकलेलो आहोत साइन कन्व्हेन्शनमध्ये. साइन कन्व्हेन्शनमध्ये आपण हे इकडे आहे ते साइन कन्व्हेन्शनमध्ये आपण ते शिकलेलो आहोत. हा हे बघा इथंच आहे साइन कन्व्हेन्शन. या बाजूला जर डिस्टन्स आपण मोजत असू, ज्यावेळेस या बाजूला आपण डिस्टन्स मोजतो त्यावेळेस ते निगेटिव्ह असतं. आणि ऑब्जेक्ट हा नेहमी डाव्या बाजूला आपण रे डायग्राममध्ये ठेवतो आणि म्हणून ऑब्जेक्टचं डिस्टन्स हे निगेटिव्ह घ्यायचं असतं. त्यामुळे आपण ह्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स कसं घेतलेलं आहे, निगेटिव्ह घेतलेलं आहे. ओके, -20 लक्षात आलं. वाटल्यास इथं तुम्ही रिझन लिहा. ऑब्जेक्ट प्लेस इन द लेफ्ट साइड्स. आता बघा हाईट ऑफ द ऑब्जेक्ट h1 इज 5. आता ऑब्जेक्ट कसा आहे, तर हा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनला म्हणजे ॲक्सिसच्या वरच्या डायरेक्शनला असतो आणि म्हणून त्याची हाईट कशी असते, पॉझिटिव्ह असते. ऑब्जेक्टची हाईट ही पॉझिटिव्ह घ्यायची, डिस्टन्स मात्र निगेटिव्ह घ्यायचं. म्हणून आपण हे 5+5 घेतलंय. फोकल लेंथ ऑफ द लेन्स इज 10 सेंटीमीटर. तर याची फोकल लेंथ 10 सेंटीमीटर, ह्या कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ आपल्याला 10 सेंटीमीटर दिली, पण ही पण पॉझिटिव्ह घेतली आपण. कारण का, तर कॉन्व्हेक्स लेन्सची जी फोकल लेंथ असते
ही फोकल लेंथ आपल्याला कुठल्या बाजूला मिळते, तर ही फोकल लेंथ आपल्याला या बाजूला मिळते, या साईडला मिळते. आणि म्हणून कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ ही नेहमी कशी असते, पॉझिटिव्ह असते. द फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तर ही पॉझिटिव्ह घ्यायची. म्हणून कॉन्व्हेक्स लेन्स असल्यामुळे आपण फोकल लेंथ काय घेतलेली आहे, पॉझिटिव्ह घेतलेली. हे एकदा तुम्ही छान रिवाईज करा की काय निगेटिव्ह घ्यायचं, काय पॉझिटिव्ह घ्यायचं. ते मी मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला दिलेलंच आहे, ते लिहून पण दिलेलं आहे. तर त्यामुळे ते तुम्ही नीट तो व्हिडिओ लेक्चर एकदा बघा साइन कन्व्हेन्शनचा, ते तुम्हाला ते क्लिअर होईल. आता आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स ऑफ द इमेज. आपल्याला इमेजची डिस्टन्स काढायचं आहे लेन्सपासूनचं, नंतर त्याची हाईट काढायची आहे, मॅग्निफिकेशन पण काढायचं आहे, नेचर, साईज सगळं शोधून काढायचे. तर आपण पहिल्यांदा लिहूया लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. आता आपण इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. व्हीची व्हॅल्यू नाही माहिती, मायनस 1/u ची व्हॅल्यू -20 इज इक्वल टू एफची व्हॅल्यू 1/10. 1/v मायनस 1/-20 इज इक्वल टू 1/10. आता हा मायनस आहे, हा मायनस म्हणजे 1/-20 आपण ह्या साईडला आणूया, म्हणजे दोन्ही बाजू तो ऍड करूया. मग इथे राहिलं 1/v इज इक्वल टू 1/10. हा इकडे मायनस आहे तर प्लस करावा लागलाय, म्हणून आपल्याला हा प्लस 1/-20 मिळालेला आहे. आता आपण इथे हे दोन फ्रॅक्शन आहे त्याचे ॲडिशन करूया. तर फ्रॅक्शनच्या ॲडिशनचा रूल तुम्हाला माहीत असेलच, पण तरी मी इथे तुम्हाला तो सांगते. a/b प्लस c/d. तर यांची ॲडिशन कशी करायची, तर ह्या एला ह्या डीनी मल्टिप्लाय करायचं, a इंटू डी, मध्ये कोणती साईन आहे ती द्यायची, प्लस b इंटू सी डिवायडेड बाय b इंटू डी. तर हा फॉर्म्युला यूज करायचा. मग आता इथे ABCD जे आपले आहेत ते कोण आहे, 1, 10, 1, -20. आपण आता हा फॉर्म्युला यूज करूया. 1 इंटू -20 प्लस 10 इंटू 1 प्लस 10 अपॉन 10 इंटू -20 -200. हा फॉर्म्युला यूज केला. आता -20 मधून 10 गेले, आले -10. -10 अपॉन -200. तर मायनस अपॉन मायनस प्लस होतं, हे लक्षात ठेवा. मायनस अपॉन मायनस हे नेहमी काय होतं, प्लस होतं. मायनस अपॉन मायनस हे काय होतं, प्लस होतं. त्यामुळे हे झालं प्लस. 10 ने 200ला भाग दिला 1/20. तर 1/v इज इक्वल टू 1/20 आलंय. आपण याचं रेसिप्रोकल घेऊया, इनवर्स बोथ साईड. तर इथे आलं v आणि इथे आलं 20. याचा इनवर्स v, याचा इनवर्स 20. तर मग v ची व्हॅल्यू काय आली, 20 आली. म्हणजे आपल्याला जो इमेज मिळालेली आहे ती इमेज किती अंतरावर मिळाली, डिस्टन्स ऑफ द इमेज व्ही ती किती अंतरावर मिळालेली आहे, 20. म्हणजे आपला हा जो लेन्स आहे, ह्या लेन्सच्या 20 साईडला आपला काय होता, ह्या 20 साईडला 20 सेंटीमीटरवरती ऑब्जेक्ट होता आणि 20 सेंटीमीटरवरतीच आपल्याला इमेज मिळालेली. म्हणजे ज्या अंतरावरती ऑब्जेक्ट होता त्याच अंतरावरती काय मिळालेलं आहे, इमेज मिळालेली. त्यामुळे ही इमेज आपल्याला जी मिळालेली आहे ती सेम अंतरावर मिळालेली आहे आणि त्यामुळे तिचं पोझिशन असणार आहे 2f2. आपण ते बघणारच आहोत. तिचं पोझिशन काय असणार आहे, 2f2. दुसऱ्या बाजूच्या 2f2 वर मिळालेली. आता द पॉझिटिव्ह साईन, आता याची इमेज कशी मिळाली आपल्याला, पॉझिटिव्ह. आता इमेज पॉझिटिव्ह साईन्सला मिळालेली आहे, इमेजचं डिस्टन्स पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ असा की पॉझिटिव्ह डिस्टन्स कोणत्या बाजूला असणार आहे, तर लेफ्ट साईडला. आणि म्हणून इमेज आपल्याला कुठे मिळालेली आहे, इमेज डिस्टन्स शोज दॅट इमेज इज फॉर्म ॲट 20 सेंटीमीटर ऑन द अदर साईड. म्हणजे राईट साईडला आपल्याला ती मिळालेली, लेफ्टला नाही राईटला मिळालेली. लेफ्टला कोण होतं, ऑब्जेक्ट होता आणि म्हणून तो त्याचं डिस्टन्स मायनस घेतलं. इमेज पॉझिटिव्ह आली म्हणजे ती राईट साईडला मिळालेली आहे. इमेज इज फॉर्म ॲट 20 सेंटीमीटर ऑन द अदर साईड. आता आपल्याला इमेजची हाईट पण मिळालेली आहे, इमेजचं डिस्टन्स मिळालेलं आहे. इमेज कुठे मिळाली ते कळालेलं आहे. आता इमेजची हाईट शोधून काढूया आणि नेचर शोधून काढूया. आता हाईट कशी शोधायची, तर मॅग्निफिकेशनच्या फॉर्म्युल्यावरनं आपण हाईट शोधूया. आपल्याला फॉर्म्युला आहे आपल्याकडे h2/h1 इज इक्वल टू v/u. h2 ची व्हॅल्यू माहिती नाही, h1 आहे 5, v आत्ता शोधला 20 आहे, u माहिती आपल्याला -20 आहे. मग h2 5 इकडे आणला आपण, 20/-20 इंटू 5. तर 20/-20 -1 आलं, -1 इंटू 5 काय आलं, -5. आता आपल्याला हाईट जी मिळालेली ती कशी मिळालेली, निगेटिव्ह मिळाली. जेव्हा हाईट निगेटिव्ह असते तेव्हा ती कशी असते, इमेजची हाईट जर निगेटिव्ह असेल तर इमेज कशी असते, तर इमेज ही कशी असते, इन्व्हर्टेड असते. आपण हे बघितलेलं आहे. बघा
इमेज इज पॉझिटिव्ह हाईट ऑफ इन्व्हर्टेड इमेज इज निगेटिव्ह. इन्व्हर्टेड इमेज ही कशी असते, निगेटिव्ह असते. कारण इन्व्हर्टेड इमेज कशी मिळते, उलट मिळते. खालच्या दिशेने ती इमेज मिळत असल्यामुळे खालच्या दिशेने आपण मोजताना निगेटिव्ह साईन घ्यायचं असतं. बघा लक्षात घ्या, इमेज निगेटिव्ह असल्यामुळे ती कशी आहे, इन्व्हर्टेड आहे. ह्या गोष्टी तुम्ही कुठेतरी व्यवस्थित लिहून ठेवा. द निगेटिव्ह साईन ऑफ द हाईट ऑफ द इमेज शोज दॅट इमेज इज इन्व्हर्टेड अँड रिअल. आपल्याला इमेज दुसऱ्या बाजूला मिळालेली आहे, ती निगेटिव्ह मिळाली, त्यामुळे ती इमेज इन्व्हर्टेड आहे आणि रिअल आहे. कारण दुसऱ्या बाजूला जेव्हा इन्व्हर्टेड इमेज ही नेहमी रिअल असते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ती इन्व्हर्टेड आहे, निगेटिव्ह असल्यामुळे इन्व्हर्टेड आहे, इन्व्हर्टेड असल्यामुळे ती रिअल आहे. आता हाईट ऑफ द इमेज आणि हाईट ऑफ द ऑब्जेक्ट दोघं पण कसे आहेत, सेम आहेत. ऑब्जेक्टची पण हाईट 20 आहे आणि इमेजची पण हाईट कशी आहे, 20 आहे. आणि त्यामुळे दोघांची हाईट सेम आहे, ऑब्जेक्टची आणि इमेजची. आणि असं कधी घडतं, कधी दोघांच्या हाईट सेम असतात, तर जेव्हा ऑब्जेक्ट आणि इमेज हे दोघं हा 2F1 वर आणि हा 2F2 वर इमेज असतं, तेव्हाच फक्त त्यांची हाईट कशी असते, सेम असते. आणि म्हणून आपल्याला आत्ता जी इमेज मिळाली त्याची हाईट ही ऑब्जेक्टच्या हाईटप्रमाणे असल्यामुळे आपली इमेज कुठे मिळालेली आहे, 2F2 वरती मिळालेली आहे. पोझिशन ऑफ द इमेज ॲट 2F2. साईज ऑफ द इमेज इज सेम साईज टू ऑब्जेक्ट अँड नेचर ऑफ द इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड. अशा पद्धतीने आपण सगळं शोधून काढलेलं आहे. तर तुम्हाला हे जर समजलं नसेल ना, तर तुम्ही थोडंसं रिवाईज करून परत बघू शकता. थोडंसं प्लस मायनसचं जर कन्फ्युजन असेल तर थोडं 2-3 वेळा बघा, मग ते कन्फ्युजन पण काय होतं, दूर होतं. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. द फोकल लेंथ ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स इज 20 सेंटीमीटर. व्हॉट इज द पॉवर. हे तर अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. कॉन्व्हेक्स लेन्सची आपल्याला फोकल लेंथ 20 दिली. समजा हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे, याची फोकल लेंथ काय आहे, 20 सेंटीमीटर आहे. तर याचा आपल्याला काय करायची, पॉवर शोधून काढायची. तर पॉवरचा फॉर्म्युला काय, पॉवर इज इक्वल टू 1 फोकल लेंथ इन मीटर. तर 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर, मीटरमध्ये करून घ्यायचं. तर P इज इक्वल टू 1/F इज इक्वल टू 1/0.2. 1 इज इक्वल टू 1/0.2 इज इक्वल टू 10/2. म्हणजे काय मिळालं आपल्याला, 10/2 मिळालेलं 5 डायोप्टर. नाऊ लेट अस सी द थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल हे फर्स्ट एक्झाम्पल सारखंच आहे, बघूयात आपण ते. डॉक्टर हॅज प्रिस्क्राईब्ड अ लेन्स. नाही, थर्ड एक्झाम्पल नाही, फोर्थ एक्झाम्पल आहे फर्स्ट सारखं. थर्ड एक्झाम्पल थोडंसं ह्या सेकंड सारखं आहे. डॉक्टर हॅज प्रिस्क्राईब्ड अ लेन्स हॅव्हिंग पॉवर 1.5 डायोप्टर. व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. व्हॉट इज द टाईप ऑफ द लेन्स अँड व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ विजन. बघा, डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेलं आहे की 1.5 डायोप्टर पॉझिटिव्ह 1.5 डायोप्टरची लेन्स वापरा, चष्मा वापरा. हा पॉझिटिव्ह जो साईन दिलाय खूप महत्वाचा साईन आहे. ह्या साईनवरनं ओळखता येतं आपल्याला की स्पेक्टॅकल कोणता आहे. फोकल लेंथ काढायची आहे आपल्याला त्या स्पेक्टॅकलची. त्यानंतर त्या लेन्सचा टाईप सांगायचा आहे आणि डिफेक्ट पण सांगायचा आहे. 3 गोष्टी सांगायच्या आहेत, फोकल लेंथ, नंतर टाईप आणि त्याच्यानंतर डिफेक्ट, ह्या 3 गोष्टी. तर बघा किती इझी आहे. पहिल्यांदा बघूया आपण. पॉवर दिलेली 1.5 डायोप्टर. फोकल लेंथचा फॉर्म्युला P इज इक्वल टू 1/F. आता हे P काय आहे, P इज इक्वल टू 1/F. F इकडे आणा, P इकडे आणा. F इज इक्वल टू 1/P. तर P ची किंमत टाका 1.5, 1/1.5. तर F ची किंमत काय आली, 1.5 ने जर 1 ला डिवाइड केलं तर 0.67 मीटर हे येईल, कारण की हे मीटरमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. ओके, आता हे आपल्याला फोकल लेंथ मिळाली 0.67 मीटर, म्हणजे फोकल लेंथ मिळाली. आता आपल्याला काय करायचं, टाईप. व्हॉट इज द टाईप ऑफ द लेन्स. पॉझिटिव्ह जर आपला जर नंबर पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह जर त्याची पॉवर असेल तर पॉझिटिव्ह फोकल लेंथ असेल. आणि पॉझिटिव्ह फोकल लेंथ ही कुणाची असते, तर पॉवर इज पॉझिटिव्ह, सो डिफेक्ट इज फार साइटनेस. आणि आपल्याला टाईप ऑफ लेंथ पण विचारलेला आहे. जर पॉझिटिव्ह फोकल लेंथ असेल तर तो लेन्स कोणता असतो, तर तो लेन्स असतो कॉन्व्हेक्स लेन्स. पॉवर इज पॉझिटिव्ह, सो लेन्स इज कॉन्व्हेक्स. म्हणजे जो चष्मा असेल तो कोणता चष्मा असेल, कॉन्व्हेक्स असेल, कारण टाईप पण विचारलाय. सो लेन्स इज कॉन्व्हेक्स. आणि कॉन्व्हेक्स लेन्स कोणता डिफेक्ट दूर करण्यासाठी वापरतात, तर कॉन्व्हेक्स लेन्स
हा फार साइटनेस डिफेक्ट दूर करण्यासाठी वापरला जातो. बघा इथे फार साइटनेस डिफेक्ट. फार साइटनेस डिफेक्ट हा करेक्ट करण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे पॉझिटिव्ह लेन्स यूज केली जाते. आणि म्हणून पॉझिटिव्ह नंबर जर असेल तर टाईप असतो लेन्सचा हा कॉन्व्हेक्स आणि डिफेक्ट असतो फार साइटनेस. ओके, आता आपण बघूया फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पलमध्ये पहा, 5 सेंटीमीटर हाईट, 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट इज placed at a distance of 25 centimeter from a converging lens of focal length of 10 centimeter. Determine the position, size and type of the image. पहिलं जे एक्झाम्पल आपण बघितलं त्याचप्रमाणे हे एक्झाम्पल आहे. तर आपण ते बघूया. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट काय दिलेली, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट H1 ती किती दिलेली आपल्याला 5 सेंटीमीटर ही हाईट आहे. डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट इज 25 सेंटीमीटर फ्रॉम द कन्व्हर्जिंग लेन्स. कोणता आहे, कन्व्हर्जिंग लेन्स. तर कन्व्हर्जिंग लेन्स असो किंवा डायव्हर्जिंग लेन्स असो, ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे ते नेहमी निगेटिव्ह घ्यायचं असतं. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टचं डिस्टन्स नेहमी निगेटिव्ह घ्यायचं असतं. त्यामुळे आपण हे निगेटिव्ह घेतलं आणि हाईट ऑब्जेक्टची हाईट ही नेहमी पॉझिटिव्ह घ्यायची असते. फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स. आता हा कन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि कॉन्व्हेक्स लेन्सचा फोकल लेंथ हा नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचा, म्हणून आपण हा +10 घेतलाय. बघा स्टुडंट, तुम्हाला उदाहरणामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिलेलं नसलं तरीही तुम्ही ते लिहायचं असतं. जर का तुम्हाला हे कळलं नाही तर तुम्हाला एक्झाम्पल संपूर्ण चुकणार. त्यामुळे ह्या 3 गोष्टी ज्या आहेत साइन कन्व्हेन्शनच्या, तर त्या साइन कन्व्हेन्शनच्या 3 गोष्टी नीट तुम्ही लक्षात ठेवायच्या. साइन कन्व्हेन्शनचा व्हिडिओ तुम्ही बघा आणि ते नोट्स लिहून काढा तुम्ही त्या. आता कन्व्हेक्स लेन्स असल्यामुळे फोकल लेंथ पॉझिटिव्ह. हाईट ऑफ द इमेजची हाईट काढायची आणि डिस्टन्स ऑफ द इमेज काढायचं आहे. तर लेन्स फॉर्म्युला यूज करूया. लेन्स फॉर्म्युलामध्ये बघा 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f. 1/v मायनस यूची व्हॅल्यू -25 आणि एफची व्हॅल्यू 10. 1/v मायनस 1/- 25 इज इक्वल टू 1/10. आता 1/v 1/10 इज इक्वल टू 1/10 हा 1/- 25 इकडे आणला, तो झाला प्लस 1/- 25. हा मायनस मात्र प्लस करायचा नाही, तो तसाच ठेवायचा. ओके, कारण की तो 25चा आहे. आता आपण इथे ॲडिशन यांची दोघांची ॲडिशन करूया. मी तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये फॉर्म्युला सांगितलेला आहे. ह्या फॉर्म्युलाला यूज करा आणि -25 × 1 -25, 10 × 1 +10, दोघांचं मल्टिप्लिकेशन -250, 25मधनं 10 गेले -15 अपॉन -25 अपॉन -250. हां, मायनस अपॉन मायनस हे पॉझिटिव्ह होतं. मग 15नी 250ला डिवाइड केल्यावर 16.7 आलं. आता 1/v इज इक्वल टू 1/16.7 आलंय, म्हणजेच v इज इक्वल टू 16.7 सेंटीमीटर. मग आता आपल्याला v काय मिळाला, म्हणजे डिस्टन्स ऑफ द इमेज काय मिळालं तर 16.7. म्हणजे एखादी वस्तू जर कन्व्हेक्स लेन्सच्या 25 सेंटीमीटर अंतराच्या समोर ठेवलेली असेल तर त्या लेन्स इमेज कुठे मिळते तर लेन्सच्या समोर 16.7 वर मिळते. पण ही इमेज कशी आली आहे, पॉझिटिव्ह आली आहे आणि ही पॉझिटिव्ह आल्यामुळे इमेज कुठे मिळालेली तर दुसऱ्या बाजूला मिळालेली. ओके, आता ही इमेज आपल्याला मिळाली, इमेजचं डिस्टन्स आपल्याला मिळालं. आपण हाईट शोधून काढूया. v/u इज इक्वल टू h2/h1 ही आहे त्याचा फॉर्म्युला. v/u 16.7 अपॉन -25, 16.7 अपॉन -25 इज इक्वल टू h2/5. h2 इज इक्वल टू हा 5 इकडे आणला, 5 × 16.7 अपॉन -25. तर आपण व्हीची व्हॅल्यू टाकली, यूची व्हॅल्यू टाकली, नंतर H2 तसाच ठेवला, H1ची व्हॅल्यू टाकली, त्याच्यानंतर हा 5 आपण इकडे आणला, मग H2 मिळाला आपल्याला 5 × 16.7 अपॉन -25. आता 5ने -25ला डिवाइड केलं तर अपॉन -5 आलं. ह्या -5ने 16.7ला डिवाइड केलं तर -3.3 आलं. मायनस का आलं, कारण की प्लस अपॉन मायनस इज इक्वल टू मायनस. तर H2 आलं -3.3 सेंटीमीटर. तर आपल्याला इमेज जी मिळालेली, इमेजची हाईट जी मिळालेली ती मिळालेली आहे 3.3 सेंटीमीटर आणि ही निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह जर हाईट असेल तर याचा अर्थ
की ती इमेज कुठल्या बाजूला मिळालेली आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालच्या बाजूला, म्हणजे इन्व्हर्टेड मिळालेली आहे. नेहमी लक्षात ठेवा की निगेटिव्ह जर हाईट असेल, इमेजची हाईट जर निगेटिव्ह असेल तर ती इमेज इन्व्हर्टेड आणि रिअल असते. देअरफॉर निगेटिव्ह साईन इंडिकेटेड दॅट इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड. म्हणजेच आपल्याला आता इमेजचं काय काय मिळालं आहे, तर इमेज आपल्याला मिळालेली आहे अपोजिट साईडला, लेन्सच्या अपोजिट साईडला 16.7 सेंटीमीटरवरती इमेज मिळालेली. तिची हाईट आहे 3.3 आणि ती आहे रिअल अँड इन्व्हर्टेड. नाऊ वी सी द फिफ्थ एक्झाम्पल. आपण आता फिफ्थ एक्झाम्पल बघूया. फिफ्थ एक्झाम्पल जरा इझी आहे, बघूया आपण. हां, 3 lenses having power 2, 2.5 and 1.7 diopter. 3 lenses आहेत. एक पहिल्या लेन्सचं पॉवर 2 आहे, दुसऱ्याची 2.5 आहे आणि तिसऱ्याची 1.7 डायोप्टर आहे. आर केप टचिंग इन द रो. एका रोमध्ये आपण हे 3 लेन्सेस, समजा 3 लेन्सेस असे, हे एक अजून दुसरं तिसरं एकमेकांना असे चिटकून एका रोमध्ये ठेवलेत आणि त्याच्या समोर मग पदार्थ ठेवला असेल तर त्या लेन्सची पॉवर काय बनेल, एकमेकांना ते चिटकून ठेवल्या आणि कॉन्टॅक्टमध्ये ठेवल्यानंतर. तर टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन शोधून काढायची. पॉवर ऑफ लेन्स 1 P1 2 इज इक्वल टू 2. लेन्स 2 ची पॉवर आहे P2 इज इक्वल टू 2.5. थर्ड लेन्सची पॉवर आहे 1.7 आणि आपल्याला टोटल पॉवर काढायची. टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन इज इक्वल टू P. P इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3 2 प्लस 2.5 प्लस 1.7 इज इक्वल टू 6.2 डायोप्टर. म्हणजे कॉम्बिनेशन लेन्सची पॉवर आलेली आहे 6.2 डायोप्टर. ओके, आता आपण लास्ट एक्झाम्पल बघूया. अन ऑब्जेक्ट kept 60 centimeter from a lens give a virtual image 20 centimeter in front of the lens. What is the focal length of the lens? Is it converging? बघा, ऑब्जेक्ट हा लेन्सच्या समोर ठेवलाय, त्याची किती अंतरावर ठेवलाय, 60 सेंटीमीटरवरती. त्यामुळे डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट U इज इक्वल टू -60 सेंटीमीटर. निगेटिव्ह घ्यायची, कारण आपल्याला माहिती आहे की ऑब्जेक्टचं डिस्टन्स नेहमी निगेटिव्ह घ्यायचं असतं. नंतर बघा, व्हर्च्युअल इमेज मिळालेली आहे. ती किती अंतरावर मिळाली, 20 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ द लेन्स. लेन्सच्या समोर व्हर्च्युअल इमेज मिळालेली आहे आणि व्हर्च्युअल इमेज ही नेहमी लेन्सच्या डाव्या बाजूला मिळते आणि म्हणून ती पण काय घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची. लक्षात ठेवायचे, व्हर्च्युअल इमेज ही ऑब्जेक्टच्याच साईडला मिळते आणि इन्व्हर्टेड इमेज ही रिअल असते आणि ती ऑब्जेक्टच्या अपोजिट साईडला मिळते आणि म्हणून ऑब्जेक्टच्याच साईडला इमेज मिळालेली असल्यामुळे ती पण आपण काय घेतली, निगेटिव्ह घेतली. कारण हे दोघंही कसं आहे, लेफ्ट साईडला आहे. ऑब्जेक्ट पण लेफ्ट साईडला आहे, इमेज पण लेफ्ट साईडला आहे, म्हणून दोघंही काय घ्यायचे, निगेटिव्ह घ्यायचे. ओके, आता फोकल लेंथ शोधायची आहे. फोकल लेंथ ऑफ द लेन्स F शोधून काढायची. फॉर्म्युला लिहा, 1/F इज इक्वल टू 1/V मायनस 1/U. 1/-20 मायनस 1/-60. आता आपण हा मायनस इंटू मायनस प्लस करून टाकू. ओके, आता बघा काय होतंय. आपण मागच्या उदाहरणात हा फॉर्म्युला यूज केलाय, तोच इथे यूज करायचा आहे. -60 इंटू 1 प्लस 60 इंटू 1 प्लस 60. 20 इंटू 60 इंटू -1 -60. 20 इंटू 1 प्लस 20. परत एकदा सांगते, 60 इंटू -1 -60. 20 इंटू +1 प्लस 20 आणि 20 इंटू 60 1200. ओके, आता 60तनं 20 गेले किती, -40. -40 अपॉन 1200 भाग घ्या, 40ने 1200ला भाग घालायला 30 येतं. मग हे आलं 1/-30. मायनस का आलं, कारण मायनस अपॉन प्लस इज इक्वल टू मायनस. तर 1/F इज इक्वल टू 1/-30. मग F काय आलं, F इज इक्वल टू -30 आलं. तर फोकल लेंथ काय आली, निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह फोकल लेंथ कुणाची असते, कोणता टाईपचा लेन्स असतो, तर निगेटिव्ह फोकल लेंथ ही कॉन्केव्ह लेन्सची असते. निगेटिव्ह फोकल लेंथ इज निगेटिव्ह, सो लेन्स इज कॉन्केव्ह. डायव्हर्जिंग लेन्स ही काय आहे, डायव्हर्जिंग लेन्स आहे. तुम्हाला विचारलं, इज इट कन्व्हर्जिंग, नॉट. तर याचा आन्सर काय, इज इट कन्व्हर्जिंग, नॉट. इट इज नॉट कन्व्हर्जिंग लेन्स, इट इज डायव्हर्जिंग लेन्स. इट इज नॉट कन्व्हर्जिंग, इट इज नॉट कन्व्हर्जिंग. तर
तर आपण अशा पद्धतीने हे सगळे एक्झाम्पल्स कंप्लीट केलेले आहेत. पण स्टुडंट लक्षात ठेवा, प्लस मायनसचा गोंधळ आहे म्हणून तुम्ही याला घाबरून जाऊ नका. उलट मी तर म्हणते की ब्रिलियंट स्टुडंट्स असतील त्यांनी तर पहिल्यांदा हे सगळे कन्फ्युजन समजून घ्यायला पाहिजे. आणि ज्या स्टुडंटला जरी मॅथ्सचा कंटाळा असला तरी त्यांनी इंटरेस्ट म्हणून जरी हे एक्झाम्पल्स प्लस मायनस बघितलं तर तुम्हाला हे जे पॉवरचे एक्झाम्पल्स, फोकल लेंथचे एक्झाम्पल्स आहेत ते सोपे जातील. मात्र लक्षात ठेवा की एक्झाम्पलचा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही साइन कन्व्हेन्शनचा व्हिडिओ जरूर बघा. आणि साइन कन्व्हेन्शनमध्ये हे 4 ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिले, याचा नीट अभ्यास करा. बघा इथे सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर याचा नीट अभ्यास करा. आणि त्याच्यानंतर लास्टला हे जे दाखवलेलं आहे तुम्हाला की काय पॉझिटिव्ह घ्यायचं आणि काय निगेटिव्ह घ्यायचं त्याचा पण तुम्ही छान अभ्यास करा. म्हणजे मग तुम्हाला एक्झाम्पल सोपे जाणार आहेत. स्टुडंट्स, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं, समजलं? जर आवडलं असेल, समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.